तर महायुतीला काल 2 ठिकाणी मोठ्या नाराजी नाट्याला सामोरं जावं लागलंय। ठाण्यात शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेमधून हकालपट्टी झाल्यामुळे संतापलेल्या मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनाम्याचं हत्यार उपसलं। तर दुसरीकडे काल सकाळी नाशिकमध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदेंची नाराजी समोर आलेली होती। नाशिकमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या पक्षप्रवेशाला फरांदेंनी कडाडून विरोध केलेला होता। फरांदे समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर काल चांगलीच घोषणाबाजी केली। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आहे। उपमुख्यमंत्र्यांनी मीनाक्षी शिंदेंना चर्चेसाठी पाचारण केल्याचं कळतंय। कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंनी पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर मीनाक्षी शिंदेंनी अशा प्रकारे राजीनामा दिल्यामुळे ठाणे म्हणजे शिवसेनेच्या ठाणे एकूणच सेक्टरमध्ये किंवा ठाण्याच्या एकूण शिवसेनेमध्ये मोठा एक घडामोड झालेली होती, मोठा धक्का बसलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता मीनाक्षी शिंदे यांची समजूत काढण्यास पक्षश्रेष्ठी यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।